आता अनेकांच्या पतंगी तर कापल्या. ठीक आहे, उद्या आणखीन आपल्या सहकाऱ्यांबरोबर शक्य झालं तर अनेकांच्या पतंगी कापल्या असं तुम्ही म्हणतात. मग आता आपली पतंग कापली गेली ना राजकारणात 2.5 वर्षासाठी. माझी पतंग नाही कापली. मी ह्या येवल्याचा आमदार आहे आणि तो 5व्या वेळेला आहे. आणि हे लक्षात घ्या, माझा जन्म येवल्यात झालेला नाही, माझं घरदार कुटुंब येवल्यातलं नाही, तरी सुद्धा या येवला लासलगाव लोकांनी मला मागचे 20 वर्ष आणि पुढच्या 5 वर्षासाठी आमदारकी बहाल केलेली आहे. मग आता आपण पुढे पतंग कापणार का कोणाची? आपल्याला आता ठीक आहे, आता पोलीस कारवाई करतायत, काही लोकांना मोका लावलाय आणि ही काय कारवाई लवकर संपणार नाही, ते फार टोकापर्यंत जाईल ती कारवाई. आणि मुख्यमंत्र्यांनी अश्योर्ड केलं, ते होम मिनिस्टर सुद्धा आहे, की कुणाला याच्यातून काय सुटका मिळणार. साहेब, शेवटचा प्रश्न, बीड परभणीचं वातावरण हे दहशतीचं वातावरण असून महाराष्ट्रामध्ये द्वेष पसरला आहे. ही परिस्थिती पुन्हा आणण्यासाठी शरद पवार साहेब हे मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. असं आहे की एखाद्या जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती झाली असेल किंवा एखाद्या तालुक्यामध्ये, याचा अर्थ संपूर्ण राज्यात झाली परिस्थिती असं काही म्हणत नाही. आताच मी शेगावहून आलेलो आहे आणि तिकडे काय अशी काही परिस्थिती नव्हती साहेब. ठीक आहे, पण कुठेच हे घडता कामा नये, कुठल्याच गावात हे होता कामा नये साहेब. त्याच्यासाठी आपल्याला काळजी घेतली. माणिकराव कोकटे वाढता कामा नये. माणिकराव कोकटे असं बोलले की मी भुजबळांवरती काहीच बोलणार नाही. काय कारण? मी काय मार्गदर्शन त्यांचं मार्गदर्शन केलं असं आहे ना. माझ्या विरुद्ध कोणी बोललं नाही तर मी तरी कोणाच्या विरुद्ध कशाला बोलू. सगळ्यांना शुभेच्छा. चल मध्ये बसून आणि त्याच वेळेला एक पतंग उडत होती तिथे, काय सांगाल? काय सांगू, पतंग कापली का काय? शेगावला कार्यक्रम होता आणि शेगाववरून आलो. आता सकाळी मुंबईहून शेगाववरून आता आलो आणि उद्या परत मुंबईला. आजच्या दिवस संपूर्ण आपल्या कार्यकर्त्यांना लोकांना भेटणार. मंत्री भरत गोगावले यांनी एक वक्तव्य केलं आहे की लाडक्या बहिणीचे पैसे हे नको त्याला दिले गेले, असे काही लाडक्या बहिणींनी कबुली दिली. काही प्रमाणात हे खरं आहे, कारण आधी जे मला कळलं होतं ते नियम असा काहीतरी होता की एका घरामध्ये 2 महिलांना देणं, त्यांचं कुठे मोटर गाडी नसावी, बायसिकल नसावी, उत्पन्न म्हणजे गरीब लोकांना द्यावे. पण आता सर्रास फॉर्म भरले गेले आणि सर्रास लोकांना घेतला फायदा. आता माझं म्हणणं असं आहे की एक अपील केलं पाहिजे लोकांना, आणि जे या नियमात बसत नाही त्यांनी स्वतःहून आपली नावं जे आहेत काढा म्हणून सांगायला पाहिजे. आणि जे पैसे दिले गेले ते आता परत मागण्यात काहीही अर्थ नाही, ते मागण्यात येऊ नये. याच्या पुढे जे आहे लोकांना सांगावं की या नियमात बसत नाही, त्यांनी स्वतःहून आपली नावं काढून घ्यावी. नाहीपेक्षा मग त्यांना मात्र जे आहे दंडासहित वसुली करण्यात येईल. मागचं जे झालं ते आपण आपल्या लाडक्या बहिणींना अर्पण करून. ते निवडणुकीपुरतं होतं असं होतं का काही? निवडणुकीपुरतं कसं म्हणजे त्यावेळेला पहिल्यापासूनच जे आहे लाडक्या बहिणी द्यायचं ठरलं, त्यावेळेला हे नियम ठरलेले आहेत, पण लोकांनी त्या नियमाचे पालन केलं नाही. आता एवढंच आहे की नियमाचं पालन करून जे महिला लेडीज आहेत, महिला भगिनी आहेत, त्यांना देण्यात येणारच. साहेब, बीडच्या आणखी एका सरपंचाचा राखेच्या डब्यावर साईज्योती मुळव्याध हॉस्पिटल, मुळव्याध, भगंदर, फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार, क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सीलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार. डे केअर सेंटर, ॲडमिट राहण्याची गरज नाही, मेडिक्लेमची व्यवस्था. स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोग तज्ज्ञ. ठिकाण धारणगाव रोड, कोपरगाव. संपर्क डॉक्टर तुषार गलांडे, डॉक्टर काजल गलांडे.